इचलकरंजी महापालिकेच्या विकास योजनेत नियमबाह्य पद्धतीने तब्बल 47 आरक्षणे वगळून मोठ्या प्रमाणावर आर्थिक व्यवहार झाल्याचा गंभीर आरोप करत आयुक्त पल्लवी पाटील व संबंधित अधिकाऱ्यांवर फौजदारी कारवाई करण्याची मागणी उपनगराध्यक्ष प्रकाश मोरबाळे यांनी लोकायुक्त यांच्याकडे केली आहे। या तक्रारीमुळे शहराच्या राजकीय व प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे। पत्रकार परिषदेत माहिती देताना प्रकाश मोरबाळे पुढे म्हणाले, इचलकरंजी नगर परिषदेकडून 30 जून 2021 रोजी विकास योजना तयार करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती। शासनाने जुलै 2023 मध्ये प्रारूप विकास योजना जाहीर करून नागरिकांकडून हरकती मागविल्या। मात्र प्रशासनाच्या दिरंगाईमुळे ही योजना सुमारे 9 महिन्यांनी 7 मार्च 2024 रोजी प्रसिद्ध करण्यात आल्याचा आरोप आहे। नागरिकांनी दाखल केलेल्या हरकतींवर कायद्यानुसार लेखी उत्तर देणे बंधनकारक असताना त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले। तसेच हरकतीनंतर 12 महिन्यांच्या आत अंतिम मंजुरीसाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविणे आवश्यक असताना तो विलंबाने सादर करण्यात आल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे। तक्रारीत पुढे म्हटले आहे की शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असलेली सुमारे 47 आरक्षणे नियमबाह्यरित्या वगळण्यात आली। या प्रक्रियेत मोठ्या आर्थिक व्यवहाराचा संशय व्यक्त करण्यात आला आहे। यापूर्वी 1964, 1981, 1988, 2001 व 2012 मधील विकास योजनांतील तरतुदींचा पुरेसा विचार न करता बदल सुचविण्यात आल्याचाही आरोप आहे। महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम नुसार योजना लागू झाल्यानंतर संबंधित आरक्षणे नगरपालिका मालमत्तेची होत असल्याने ती वगळण्यात नियमबाह्य असल्याचा दावा तक्रारदारांनी केला आहे। या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून आयुक्त पल्लवी पाटील व संबंधित अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावेत अशी मागणी मोरबाळे यांनी केली आहे।